सूरज सूरज कनोजा प्लीज आपणास विनंती आहे की पंच म्हणून काम पाहण्याकरिता जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। मयूर घाडाळ आहेत का? मयूर घाडाळ नरेंद्र चौधरी आलेत। यास आमचे गुरुजी आमचे शिक्षक या ठिकाणी आलेत। नरेंद्र सर आपणास विनंती आहे की आपण जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये। थँक्यू धन्यवाद। धन्यवाद। चौघ्या मैदानाच्या आतमध्ये मैत्री ग्रुप आयोजित भव्य दिव्य ही प्रतियोगिता स्पर्धा आपण पाहतोय आणि इथे मात्र मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 च्या स्पर्धेतला हा मात्र चौथ्या दिवसातला विक्रमगड तालुका ग्रुपचा हा मात्र दुसऱ्या ग्रुपचा शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय। इथे मात्र दोन संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय आणि दोन्ही संघांना गुड लक हार्दिक हार्दिक शुभेच्छा। एका बाजूने आपण पाहतोय जरूर साईराज धुळीपाडा संघ हितेश कल्पेश नाईक दशरथ यांचा संघ आहे। राजू सराय टीम मध्ये पहिला गोलंदाज दशरथ सिंग का जादूगर गोलंदाजी मार्कवर सरळ बॅटनं फिल्डर तैनात ओझेल पहिल्या बॉलवर विकेट। इथे मात्र घडवलाय पहिल्या चेंडूवर शिकार आले सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरचा इथे मात्र अपयशी ठरलाय आणि पहिला गडी बाद होताना आपण पाहतोय। शून्यावरती या ठिकाणी बाद झालाय तो ज्ञानेश्वर जाधव मेन फ्रॉम सेवतीचा हा सितारा गोल्डन डकच्या शिकार होताना आणि इथे मात्र 0 रन 1 गडी बाद। एका बाजूने साईराज धुळीपाडा संघाचा स्विंगचा जादूगर नकुल मैदानाच्या आतमध्ये आहे तो म्हणजे दशरथ बामणे स्विंग गोलंदाजी करण्यासाठी जाणला जातोय। ओ टीम चा एक जबरदस्त ऑलराउंडर मैदानाच्या आतमध्ये 1 डाऊन ला बॅटिंग करण्यासाठी जाताना आपण पाहतोय 21 नंबरची जर्सी परिधान केलेला सूरज मैदानाच्या आतमध्ये सूरज जाधव हार्ड हिटर बॅटर आहे तो पाहूया। एका बाजूने राहुल सांबरला आपण पाहतोय मागील मॅच मध्ये 52 धावा नॉट आउट त्याच्या बॅट मधून येताना पाहिला गेला। दोन्ही स्ट्रायकर एंडला उभा आहे आणि स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय सूरज जाधव। इथे मात्र पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद गोलंदाज पुन्हा एकदा दूर एंड करून मारा करेल डाव्या हाताने ओव्हर द विकेट न मारा करण्यासाठी सज्ज झालाय दशरथ बामणे। गुड बॉल एक्सलेंट डिलिव्हरी कॅव्हलियर्स देखील बीट केलंय फलंदाजाला चकवलंय चेंडूने। इथे देखील आलाय डॉट बॉल 2 चेंडू 1 गडी बाद 0 धाव संख्या सेवती गावदेवी संघाची। पाहूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना गोलंदाजी मार्कवर नेक्स्ट बॉल आखो टप्प्याचा चेंडू पुलचा फटका आहे ऑन साइडला कार्पेट पद्धतीने चाललाय आलाय फलंदाज तिकडे मात्र क्षेत्ररक्षक हो बिग चान्स बाय रन आउट। ओ माय गॉड इथे मात्र वाचला गेलाय सूरज जाधव कॉलिंग होतं राहुल सांबर ह्या खेळाडूकडून हलकीशी स्माइल आपण पाहतोय नकुल या ठिकाणी राहुल सांबरच्या चेहऱ्यावरती ठाऊक आहे फायनलचा सामना आहे अंतिम सामना आहे आणि इथे मात्र धावसंख्या जर पाहिली ना 3 चेंडू 2 धावा 1 गडी बाद अशी परिस्थिती। नेक्स्ट बॉल पुढचा चेंडू दशरथ बामणे गोलंदाज एच लागतंय फाईन लेग क्षेत्रात राजू सर चेंडूचा पिछा करेल चेंडू चाललाय फाईन लेग क्षेत्रात चेंडू फीड होईपर्यंत 2 धावा सूरज जाधवच्या बॅट मधून येताना चांगली बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल जर संघ मात्र फायनल मध्ये सुपर 8 मध्ये घेऊन जायचं असेल ना तर एक चांगलं टार्गेट स्कोर बोर्डला येणं गरजेचं आहे। तर दुसऱ्या बाजूने जर पाहिलं ना तर गोलंदाजी चांगली करावी लागेल जर संघ फायनल मध्ये सुपर 8 ला क्वालिफाय करायचा असेल ना तर देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल गोलंदाजांना। गोलंदाज तयार पुढचा चेंडू याबेने सुडवलाय परंतु पाहूया सोपा झेल गुड टेकन बाय हितेश नो मिस्टेक। ओ माय गॉड स्विंगचा जादूगर दशरथ बामणे 2 विकेट घेऊन आलाय सेवते गाव देवी संघाची 2 गडी बाद धाव संख्या आहे 4।
टॉस जिंकला गेला होता, बॅटिंग डिसाइड केलं होतं. धावसंख्या आहे ते 4 आगे, चेंडू टाकून झाले ते 5. थोडीशी गंभीर परिस्थिती म्हणायला हरकत नाही, कारण आतापर्यंत 5 चेंडू आणि विकेट गेले ते आतापर्यंत पाहिले तर 2. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जाताना ह्या वेळेस मात्र रोशन सुतार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक चांगली इनिंग खेळणं आवश्यक आहे, कारण ह्या वेळेस हा सामना जर नकुल पाहिला ना तर अति महत्वाचा सामना आहे. ह्या स्पर्धेतला 4थ्या दिवसातला फायनलचा शेवटचा सामना आहे. पाहूया कोण जिंकेल. दोन्ही संघ ह्याच तालुक्यातले आहेत, तोडीस तोड आहेत, बरोबरीचे दोन्ही संघ आहे. एक कुर्जे गावचा सैराज धोडीपाडा आहे, तर दुसऱ्या बाजूने गावदेवी सेवते हा संघ सेवते गावातला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 आतापर्यंत धावा आहेत, 5 चेंडू 2 गडी बाद झालेत. गोलंदाज शेवटचा चेंडू टाकेल. बीट केलाय रोशनला, ह्यावेळेस आलाय डॉट चेंडू. पहिलं षटक समाप्त झालंय. स्ट्राइक पासून वंचित ठेवण्याचं काम केलंय राहुल सांबर नावाच्या फलंदाजाला. पहिल्या ओव्हर मध्ये कुठलाही चान्स, कुठलीही संधी चेंडू खेळण्याची प्राप्त झाली नाही असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या आहे मात्र स्कोर बोर्डला 4 धावा. और ये नजारे देखने के लिए ही तो आंखें तरसती हैं, यही अंदाज देखने के लिए तो तमाम दर्शक इस खेल का इंतजार करते हैं और इस टेनिस बॉल का क्रिकेट देखने का इंतजार करते हैं. क्या बात है. मैत्री ग्रुप आयोजित भव्य दिव्य ही प्रतियोगिता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अशोक पटेल ग्राउंड दादडेच्या मैदानावरती चालू असलेला सामना. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक सुरू होईल. गोलंदाज आलाय अजय नावाचा कुर्जे गावाचा, आणि संघ जर पाहिला ना तर सैराज धोडीपाडा ह्या संघाचा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. ऑन स्ट्राइक मागच्या मॅचचा हिरो ठरलाय. 52 नॉट आउट काढलेल्या धावा, मात्र स्ट्राइक एंड लागे. ह्या वेळेस राहुल सांबर गावाय सेवते. पाहूया गोलंदाज तयार. हवेत चेंडू गेलाय. पाहूया लांब फिल्डर. यावेळेस बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षण चांगलं. आउट ऑफ द स्टंपचा चेंडू, अतिशय सुरेख चेंडू. कटचा चांगला फटका आपण पाहिला. स्क्वेअर ड्राईव्ह, परंतु इथे मात्र धावा येतील 2. धावसंख्येला थोडासा आकार निर्माण होताना 6 धावा झाल्यात आणि चेंडू टाकून झालाय तो 1. अजय गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. पाहूया पुढचा चेंडू. आखो टप्प्याचा यावेळेस कॅप मध्ये राहुल सांबर. सुरेख फटका. गुड स्टेट ड्राईव्ह, एक्सलेंट कमांड ड्राईव्ह. 4 धावेसाठी चेंडू सीमारेषा पार. आलाय चौकार राहुल सांबरच्या बॅट मधून. 2 चेंडू खेळलेत राहुल सांबरने आणि पुन्हा एकदा 6 धावेवर नॉट आउट आहे. धावसंख्या जर पाहिली ना 10 ह्या आकड्यावर आहे. हे मित्रांनो आहे जरूर आपण पाहतोय बिरसा मुंडा चषकाचा हा खेळ. 4था दिवस विक्रमगड तालुका एक गाव एक संघाच्या रूपानं चाललेली ही स्पर्धा. गोलंदाज तयार. राईट मोर द विकेट. रक्षात्मक रूपाने बॅट आणि पॅट एक साथ में घेऊन येताना राहुल सांबरच्या चेहऱ्यावरती आली स्माइल, कारण यावेळी चेंडू गोलंदाजाने टाकलाय कमालीचा डॉट चेंडू. धावसंख्या आहे 10. चेंडू टाकून झाले 3. षटक क्रमांक 2. फायनलचा सामना 4थ्या दिवसाच्या स्पर्धेतला. पुढचा चेंडू गोलंदाज राईट मोर द विकेट. फ्लिक केलंय. ओ माय गॉड. यावेळेस राहुल सांबर झालाय बाद. टॉप एज लागले गेले. ओ माय गॉड. गावदेवी सेवटी संघाचा मोठा सितारा फक्त डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना यावेळेस बाद झालाय. निराश असतील समर्थक सेवती गावदेवी या संघाचे, कारण डिफेन्सिव्ह फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि यावेळेस नो मिस्टेक बाय महेश धोडी. बिलकुल जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण पाहतोय ती 10. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 4. 5वा चेंडू या षटकातला अजयचा. पुन्हा एकदा येईल मैदानाच्या आतमध्ये रोहिदास सुतार मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र जाताना आपण पाहतोय रोशन सुतारचा मोठा बंधू मैदानाच्या आतमध्ये गेलाय. नाव आहे रोहिदास सुतार. पुढचा चेंडू गोलंदाज राईट मोर द विकेट. ऑन साइडला फटका आहे. मिस फिल्डिंग. बॉल चाललाय बॉर्डरी लाईनच्या बाहेर. चौकार येताना आपण पाहतोय
डीप मिड ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आल्या त्या बॉलवर. रोशन आणि त्याचा मोठा बंधू मैदानात आहे. रोहिदास सुतार नावाचा खेळाडू सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. पाहूया सेवती गावदेवी संघाची नौका नकुल किनाऱ्यापर्यंत घेऊन जातील की नाही हा विषय, हा सवाल मैदानाच्या आतमध्ये विचारला जाईल. धावसंख्या जर पाहिली ना 14 या आकड्यावरती आहे. गोलंदाज अजय आतापर्यंत चांगली गोलंदाजी करताना पाहिला गेलाय. ह्या षटकातला शेवटचा चेंडू हेक्ट मोर द विकेट. आखो टप्प्याचा कट करण्याचा प्रयत्न झालाय. स्लिपच्या दिशेने चेंडू निघून चाललाय. गुड फिल्डिंग. एकच धाव घेईल. दुसरं षटक संपलंय. धावसंख्या आहे सेवती गावदेवी संघाची ओ माय गॉड 15 धावा इथे लागल्यात. 7.5 ची सरासरी आहे. 15 धावा ऑन टू द बोर्ड आपण पाहतोय आणि गडी बाद झालेत ते आतापर्यंत महत्वाचे 3 अंक. 2 ओव्हरचा खेळ अजूनही शेष आहे. काय घडेल 2 ओव्हरच्या खेळमध्ये, कारण स्पर्धा जर पाहिली ना तर ह्या विक्रमगड नगरीतली एक खूप चांगली स्पर्धा म्हणून ह्या स्पर्धेकडे पाहिलं जातं. आयोजन कमिटीने जी मेहनत दिवस रात्र एक करून ही स्पर्धा सफल बनवण्याचा जो इरादा दाखवला तो अतिशय लाजवाब आहे. यावेळेस पाहूया गोलंदाजी मार्कवर आलाय गोलंदाज दशरथ बामणे, द मेन फ्रॉम कुर्चे गावचा हा सितारा गोलंदाजी मार्कवर आलाय. गोलंदाजीसाठी गुड बॉल. स्विंगचा जादूगर आहे. पडल्यानंतर अतिशय चांगला चेंडू इथे बीट केलाय. यावेळेस रोहिदास सुतारला. रोहिदास सुतार 5 या धावसंख्येवरती नॉट आउट आहे. पहिला चेंडू दशरथ बामणेचा गुड ठरला गेलाय. डॉट बॉल ठरला गेलाय. यावेळेस पाहूया साईराज धोडीपाडा हा संघ मैदानाच्या आतमध्ये आगेकूच करताना यावेळेस क्षेत्ररक्षण थोडंसं चेंज करताना आपण पाहतोय. फील्ड चेंज जिसको कहा जा सकता है. गोलंदाज पुन्हा एकदा दशरथ बामणे गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट बॉल. यावेळेस ड्राईव्ह केलाय. फिल्डिंग हलकीशी मिस झाले आणि इथे मात्र एक धाव जोडली जाईल. एक धाव घेते. ह्यावेळेस धावसंख्या जर पाहिली ना स्कोर बोर्डला 16 ही धावसंख्या लागली जाते. 3 चेंडू षटक क्रमांक 2 चेंडू माफ करा षटक क्रमांक 2 चेंडू टाकून झालेत. 3रा चेंडू दशरथ बामणे. पुन्हा एकदा डावखुरा गोलंदाज तयार. गुड शॉट. यावेळेस चांगला फटका. चेंडू तिकडे मात्र हितेश बामणेकडे गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण होताना आपण पाहिलं गेलं. लॉंग ऑन बाउंड्री लाईन वरती फील्डिंग करत असताना ह्यावेळेस एक धाव आली. धावसंख्या जर पाहिली ना इथे लागते ती 17 धावा स्कोर बोर्डला. षटकातला 4था चेंडू पुन्हा एकदा दशरथ बामणे निघलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. त्यावेळेस देखील डॉट. सुरेख गोलंदाजी होताना आपण पाहतोय. दशरथ बामणे नावाचा गोलंदाज ज्यांनी एपीएलची स्पर्धा देखील विक्रमगड तालुक्याची गाजवली होती. एक चांगला गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तोच या ठिकाणी गोलंदाजी करत असताना चेंडू क्रमांक 5वा टाकण्यासाठी सज्ज झालाय. पुन्हा एकदा लाजवाब. पुन्हा बीट केलंय. रोहिदास सुतारला. लगातार 2 चेंडू नकुल इथे डॉट आलेत. प्रेशर वाढत चाललंय. सेवती संघाला एक लढलेला स्कोर बनवणं आवश्यक आहे जर स्पर्धेमध्ये क्वालिफाय करायचं असेल तर, कारण धावा जर पाहिल्या ना 17 आहेत ऑन टू द बोर्ड. षटकातला शेवटचा चेंडू गोलंदाज आखो टप्प्याचा अपूल केलं. यावेळेस गॅपमध्ये जाईल का चेंडू? जरूर गेलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येताना आपण पाहतोय. सेवती गावदेवी संघाचा स्कोर बोर्ड ह्या 4 धावेनं आपण पाहतोय तो 21 धावा. 3 विकेट लास्ट. 3 गडी बाद झाले टीम सेवते. कारण धावसंख्या आपण पाहतो 21 ह्या धावसंख्येवरती लागली गेले. शेवटचं षटक अजूनही शेष आहे. पाहूया कोण टाकेल अंतिमचं षटक. ओ माय गॉड क्या बात है. निश्चित रूपाने एक अद्भुत नजारा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. शेवटचे षटक, कारण दोन्ही संघ जर पाहिले ना थोडीच तोड आहेत. जिसको कहा जाता है ना कि जैसे को तैसा मिला तो बड़ा मजा आया, और उसी प्रकार की दोनों टीमें जिनको कहा जाता है. गोलंदाजी मार्ग पर ह्या वेळेस आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी एक युवा गोलंदाज अक्षय वाडू नावाचा गोलंदाज ह्यावेळेस आलाय. सईराज धोडीपाडा संघाचा अंतिम षटक टाकण्याकरिता तो गोलंदाजी मार्ग वर आहे. समोर मात्र रोशन सुतार नावाचा स्ट्रायकर मॅन.
वेगवान चेंडू बीट करून गेलाय रोशन सुतारला. आउटस्टँडिंग चेंडू पडलाय. यावेळेस पाहूया 5 चेंडू शेष आहेत. रोशन सुतार आपल्या जीवनातली एक अद्भुत पारी केलावी लागेल, कारण हा सामना 1 लाख रुपयाच्या स्पर्धेतला आहे. गटाचा सामना आहे. हेट मोर द विकेट. यावेळेस पाहूया काय घडेल. फिल्डर तैनात हितेश. नो मिस्टेक. ओ माय गॉड, एक्सलेंट फील्डिंग. झेल झालाय. ओ रोशन सुतार बॅक टू द डगआउटला जाईल. अजून एक गडी बाद झालाय. सेवती या संघाचा धाव संख्या जर पाहिली 21 या आकड्यावर आहे. 4 विकेट गेलेत सेवती संघाचे. थोडीशी नाखुश असेल टीम सेवते, कारण टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचं डिसिजन घेतलं होतं. त्यानंतर सुरुवात कुठेतरी थोडीशी कमजोर झाली. पहिल्याच बॉलवर एक्सलेंट बॅटर ज्ञानेश्वर जाधव नावाचा आउटस्टँडिंग प्लेअर इथे मात्र पहिल्या चेंडूवर बाद झाला. त्यानंतर पहिल्या षटकामध्ये राहुल सांबर नावाचा खेळाडू मात्र नॉन स्ट्रायकर एंड पासून दूर राहिला गेला. त्यानंतर तो बॅटिंग साठी आला. पहिल्या 2 चेंडूवर त्यांनी धावा जरूर जमवल्या 6, परंतु चौथ्या चेंडूवर तो देखील चेंडू पेस करत असताना सीधा मात्र शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने चेंडू खेळून गेला आणि आउट झालाय. यावेळेस ड्राइव्ह केलाय सरळ बॅटनं. चेंडू कार्पेट पद्धतीने चाललाय बोंडी लाईनच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये होताना यावेळेस 1 धाव. धावसंख्या जर पाहिली स्कोर बोर्डला 22 धावा स्कोर बोर्डला जोडल्या गेल्यात. चेंडू क्रमांक 4 टाकण्यासाठी गोलंदाज यावेळेस अक्षय वाडू नावाचा कुर्जे हा गावातला गोलंदाज आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. काफी कमालीचा चेंडू याकलेनचा अपील झालाय, परंतु पाहूया यावेळेस सिंगल तर जोडली गेले. पाहूया इथे मात्र सिंगल रन्स या ठिकाणी जोडली गेले. दोन्ही पंच तटस्थ आहेत. कुठल्याही पद्धतीचं जवाब प्रकारचं डिसिजन घ्या दोन्ही पंचांनी आतापर्यंत दिले गेलंय. आणि यावेळेस मात्र धाव संख्या जर पाहिली ना तर 23 ह्या आकड्यावर आहे. अक्षय वाडूचे फक्त 2च चेंडू शेष उरलेत. 23 धावा. गावदेवी सेवते या संघाच्या 4 गडी बाद अशी परिस्थिती आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय वाडू नावाचा आउटस्टँडिंग षटक टाकलंय. 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस. फिल्डर तैनात. स्क्वेअर लेगला सोपा झेल. अजून एक गडी बाद झालाय. ओ माय गॉड, सेवते गावदेवी संघ स्ट्रगल करताना मैदानाच्या आतमध्ये. आजच्या दिवसात काय कमालीचे क्रिकेट सेवते गावदेवी संघाकडून आपण पाहिलं, परंतु अंतिमच्या सामन्यामध्ये जी अपेक्षा होती, ती उमेद होती की एक चांगला टोटल गावदेवी सेवते संघ स्कोर बोर्डला गावदेवी संघाची आहे. आणि अंतिमचा चेंडू टाकण्याकरिता गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर अक्षय वाडू नावाचा गोलंदाज पुन्हा एकदा गेलाय. कुर्जे ह्या गावचा आहे. जरूर टीम पाहिली ना तर सैराज धोडीपाडा ह्या टीम साठी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. वाईट बॉल. यावेळेस अविनाश बुंदे मैदानाच्या आतमध्ये येताना आपण पाहतोय. काय करेल. शेवटचे चेंडू खेळण्याची संधी आहे. एकच चेंडू मात्र शेष या ठिकाणी आहे. धावसंख्या आतापर्यंत 24 ह्या आकड्यावर आहे. लो स्कोरिंग म्हणायला हरकत नाही, परंतु पाहूया अंतिमचा चेंडू आहे. अविनाश एखादा चांगला फटका खेळेल की काय. रट्ट मोर द विकेट. अंतिमचा चेंडू मिस झालाय चेंडू फिल्डर कडून. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट अविनाशच्या अंतिमच्या चेंडूवर. आखिरकार धाव संख्या जोडली गेले ना. 26 धावा गावदेवी सेवती संघानं जोडल्या गेल्या स्कोर बोर्डला. आता मात्र 27 धावा डिफेंड करण्याची आवश्यकता आहे. गावदेवी सेवतेचा संघ 27 धावा डिफेंड करेल की काय हे पाहणं देखील गरजेचं आहे. क्या बात है. मैत्री ग्रुप आयोजित बिरसा मुंडा चषक 2025 ची स्पर्धा 4था दिवस. 4थ्या दिवसातला अंतिमचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि इथे मात्र प्रथम बॅटिंग करत असताना सेवते संघाने 26 धावा जोडल्या गेल्यात. 27 धावेचं टार्गेट लक्ष्य जरूर आहे. शेवटचं षटक देखील अतिशय जबरदस्त अक्षय वाडू घ्या गोलंदाजाने टाकलं गेलं, कारण ह्या षटकामध्ये देखील पाहिल्याना तर फक्त 4च धावा खर्च केल्या गेल्या. 26 धावा आहेत. 27 धावेचं लक्ष्य या ठिकाणी आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये टीम गावदेवी सेवते जरूर मैदानात आपण पाहतोय.
चान्सेस आहेत, नकुल विचार केला ना तर चान्सेस आहेत. ह्या मैदानावरती एवढ्या धावा सुद्धा डिफेंड केल्या जाऊ शकतात, कारण ज्या प्रकारची खेळपट्टी आहे, ज्या प्रकारचे ग्राउंड आहे, ज्या प्रकारची स्पर्धा आहे. पाहूया काय होईल. ओ मैदान के बीच में वो जोड़ी जा रही है जिस जोड़ी पर काफी हद तक निर्भर करती है टीम. एका बाजूने साईराज धोडीपाडा कुर्जे गावचा हा संघ, मैदानाच्या आतमध्ये कल्पेश नाईक आणि त्याचा साथीदार पाहूया कोण आहे. जितू कल्पेश नाइक एक बेधड़क बल्लेबाज जिनको कहा जाता है, ताबड़तोड़ विकेट कीपर बल्लेबाज जिनको कहा जाता है. पाहूया काय करेल. 27 धावेचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये चेस करण्याकरिता साईराज धोडीपाडा कुर्जे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आगे कुछ करताना राहुल सांबर ह्या वेळेस थोडासा अपयशी ठरला गेला, परंतु ह्या वेळेस पाहूया गोलंदाजी मध्ये ती कसरत करावी लागेल, गोलंदाजी मध्ये ती गोलंदाजी करावी लागेल. 27 धावा 24 चेंडू डिफेंड करायचे आहेत. पाहूया गावदेवी सेवते बनाम कुर्जे धोडीपाडा. मैदानाच्या आतमध्ये साईराज धोडीपाडा हा संघ दाखल झालाय. कल्पेश नाईक ऑन स्ट्राइक. यावेळेस त्याच्या समोर आहे राहुल सांबर नावाचा सेवते गावचा सितारा आपल्या गोलंदाजी मार्कवर. फायनल मॅच आहे. गुड लक दोन्ही संघांकरिता. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. रॅक्टम राऊंड विकेटनं गोलंदाजी करण्यासाठी राहुल सांबर तयार. ओव्हर द विकेट पहिला चेंडू सर्कलला बीट केलाय. अविनाश चेंडूची पाठलाग करतोय. चेंडू चाललाय वन बाउन्स सीमारेषा पार. चौकार आलाय पहिल्या बॉलवर. हलकासा गुडलेन स्पोर्ट वरचा चेंडू, कारण कल्पेश नाईक नकुल जर पाहिलं ना, एक ही बोली एक ही भाषा एक ही सुर जानते हैं. आक्रमक आक्रमक और आक्रमकता उनकी बल्लेबाजी में अक्सर होती है. इथे पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. पाहूया षटक क्रमांक पहिला, चेंडू क्रमांक दुसरा. रॅक्टम ओव्हर द विकेट. Oh, yes, bitch. Oh my God, नशीब नशीब आणि नसीब. ह्या वेळेस मात्र सेवते संघापासून दूर गेलंय नकुल गे नसीब, कारण असं वाटलं होतं सोपा झेल आहे. राहुल सांबर कोटण बोल्ड संधी प्राप्त करेल असं वाटलं होतं, परंतु इथे मात्र चेंडू निसटला गेलाय. ओ माय गॉड, काय होईल पाहूया. धावसंख्या जर पाहिली ना 5 ह्या आकड्यावर आहे. 5 धावा स्कोर बोर्डला आपण पाहतोय. आणि चेंडू क्रमांक तिसरा टाकण्याकरिता रॅक्टम ओव्हर द विकेटच्या रूपानं राहुल सांबर झालाय सज्ज. चेंडू क्रमांक तिसरा. यावेळेस वाईट बॉल. एक लाजवाब चेंडूवर कल्पेश नाईकला बाद केलं गेलं असतं. झेल राहुल कडून जरूर सुटला, तो काय चेंडू होता. धावसंख्या जर पाहिली 6 या क्रमांकावरती आहे, 6 आकड्यावरती आहे. पण चेंडू गोलंदाज तयार. यावेळेस सोडवलंय. नो मॅन्स लँडिंग होईल की काय. ओ कुठलाही क्षेत्ररक्षक लॉंग ऑफ मध्ये नाही, डीप मध्ये. चौकार आलाय. यावेळेस देखील 4 धावा. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावे करिता चौकार आलाय. शेवटी गावदेवी संघ यावेळेस नशीब त्यांच्यापासून दूर गेलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या जर पाहिली ना 10 ह्या धावसंख्येवरती आहे. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 3. चेंडू क्रमांक 4 टाकण्याकरिता गोलंदाज. ऑन साइडला हलक्या हातानं फ्लिकचा फटका आहे. चेंडू चाललाय पहिल्या क्षेत्रात. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव घेईल. धावसंख्या जर पाहिली ना स्कोर बोर्डला 11 या धावसंख्येवरती येताना साईराज धोडीपाडा हा संघ सध्या तरी जर पाहिला तर चांगल्या दिशेला वाटचाल करताना आपण पाहतोय. परंतु गोलंदाजी बेहतरीन करावी लागेल राहुल सांबर या गोलंदाजाला. चेंडू क्रमांक 5 टाकण्यासाठी तो पुन्हा एकदा सज्ज होईल. एक वेळा जरूर आपण पाहिलं ना कल्पेश नाईक ह्या बल्लेबाजाला फलंदाजाला थोडस चकवलं होतं, परंतु ह्या वेळेस पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार राहुल सांबर. गुड बॉल. चांगला चेंडू. अविनाश चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा म्हणायला हरकत नाही. यावेळेस चेंडू अडवलाय. बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 11 वरती स्थिर आहे. गावदेवी सेवतेचा संघ इथून सामन्यामध्ये वापसी करेल की नाही, आणि दुसऱ्या बाजूने साईराज धोडीपाडा संघ जी पकड आहे ती कायम ठेवेल की नाही हे पाहणं आवश्यक आहे. पुढचा चेंडू राहुल सांबर. डीप एक्स्ट्रा कव्हर. ह्यावेळेस सर्कलला बीट केलाय. गुड शॉट असं म्हणायला हरकत नाही. सुरेख फटका. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू चाललाय. 4 धावे करिता चौकार.
4 धावा आल्यात स्कोर बोर्डची संख्या 15 या आकड्यावरती येताना गावदेवी सेवते बनाम साईराज धुळीपाडा कुर्जी गावचा हा संघ धावसंख्या जर पाहिली 15 या आकड्यावरती आहे थोडे निराश जरूर असेल गावदेवी सेवतेचा संघ टॉस जिंकला बॅटिंग स्वीकारली गेली कमी धावा स्कोर बोर्डला लागला गेला पहिले षटक ही महागडं ठरलंय 15 धावा गेल्यात षटक क्रमांक दुसरा सूरज जाधव गोलंदाजी मार्क वर आलाय ऑन स्ट्राइक ला ॲबलेस जितूला आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सज्ज गोलंदाज सूरज जाधव मिसिड आहे पाहूया गॅप मध्ये पुन्हा एकदा चेंडू गेलाय हो चौकार की काय मिड ऑन आणि मिड विकेट षटकाराचा इशारा पंचांकडून येताना अजून एक षटकार या ठिकाणी लागला गेलाय जितूच्या बॅट मधून साईराज धुळीपाडा कुर्जे हा संघ आगेकूच करताना धाबींची गरज असेल इथून पुढे 6 आणि बरेच चेंडू शेष आहेत 6 धाबींची गरज आहे सूरज जाधव गॅवलेस आपल्या गोलंदाजी मार्क वर तो सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी करण्याकरिता खराब चेंडू होता परंतु या ठिकाणी पाहूया एक धाव ह्या चेंडूवर येताना आपण पाहतोय साईराज धुळीपाडा आजचा दिवस ह्या संघाचा लाजवाब ठरलाय आणि आता मात्र पाहूया उरलेले चेंडू अजून बरेचसे शेष आहेत गोलंदाज सूरज जाधव गोलंदाजी मार्क वर कल्पेश नाईक ह्या वेळेस झेल होईल की काय जरूर बिग विकेट डाऊन या वेळेस झेल झालाय 5 धावेची गरज षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ आहे चेंडू क्रमांक 4 टाकण्याकरिता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होईल 3 चेंडू टाकून झालेत बरेचसे चेंडू अजून पाहिले तर शेष आहेत विचार केला तर इथून मात्र 15 चेंडूंचा खेळ येणं अजूनही बाकी आहे आणि धावा मात्र फक्त 5 धावेची आवश्यकता आहे कल्पेश नाईक आउटस्टँडिंग पारी म्हणायला हरकत नाही जरूर 2 चौकार त्याच्या बॅट मधून आले परंतु उपयोगी बहुउपयोगी 2 चौकार धीम्या गतीचा चेंडू उडवलाय इथेच भामनेच्या बॅट मधून विनिंग स्ट्रोक आलाय साईराज धुळीपाडा संघ 4थ्या दिवसातून ह्या मात्र स्पर्धेत क्वालिफाय ठरलेला आहे आणि गावदेवी सेवते संघ जरूर या ठिकाणी हारलं आहे परंतु गावदेवी सेवते संघाने देखील आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलं गेले ह्या संघाला फक्त अंतिमच्या सामन्यामध्ये कुठेतरी मिस्टेक झाली सुरुवात कमजोर झाली आणि त्याचा असर आपण सामन्यामध्ये पाहिला तर आजच्या ह्या 4थ्या गटातून जरूर साईराज धुळीपाडा कुर्जी गावचा हा संघ नकुल या ठिकाणी क्वालिफाय झालाय विजेता संघाचं अभिनंदन आहे आणि हारलेल्या संघाचं देखील गोड कौतुक आहे थोडीशी निराश जरूर होईल टीम सेवते आपण पाहूया मॅन ऑफ द मॅच ह्या मॅच मध्ये कोण असेल तर या मॅच मध्ये दशरथ बामणे हा